नमस्कार मैत्रिणींनो, दिवाळीच्या फराळाला सुरुवात झाली. आता आज आपण रेसिपी बघणार आहोत शंकरपाळी. चला तर मग सुरुवात करूयात. शंकरपाळीसाठी एकाच वाटीच्या मापाने आपल्याला दूध, तूप आणि साखर घ्यायची. वाटी सेम ठेवायची, त्या सेम प्रमाणात घ्यायचं आहे आपल्याला. एका मोठ्या पातेल्यात साखर, दूध आणि साजूक तूप घ्यायचं आहे आणि हे मिश्रण आपल्याला गरम करून घ्यायचं, म्हणजे जी साखर आहे आपली ती विरघळायला हवी. आणि मिश्रण थंड झाल्यानंतर त्यात बसेल एवढा मैदा घालायचा आहे, म्हणजे जेवढा त्यात बसेल तेवढा घालायचा आहे. आणि हे मिश्रण मळून घ्यायचं. जास्त सैल नाही, जास्त कडक नाही, असं हे मिश्रण मळून घ्यायचं आहे. एक 10 मिनटानंतर लगेच शंकरपाळी लाटायला सुरुवात करायची आहे. एका साईडला तेलही तापायला ठेवायचं आहे. आणि आता आपण शंकरपाळी लाटायला सुरुवात करूया. एक जाड मोठा हुंडा घेऊयात आणि अशी जाडसर पारी आपल्याला लाटायची, पातळ नाही लाटायची. हो का, अशी लाटायची. आणि आपण थोडंसं याच्या साईड कट करून घेऊयात, म्हणजे आपली शंकरपाळीला आपल्याला व्यवस्थित आकार देता येईल. हे बघा, आपण साईड कट करून घेऊयात व्यवस्थित, म्हणजे छोटे छोटे पीसेस करूयात. हे बघा, असे तुम्हाला जसे आवडतात छोटे मोठे, तुम्हाला जसे आवडतील तसे करूयात. हे बघा, शंकरपाळी अशी कट करून घेऊयात. आता आपली शंकरपाळी कट झाली आहे. तेल मीडियम हॉट हवं आहे आणि त्यात आपल्या शंकरपाळ्या सोडूयात. जास्त गरम नको आहे तेल. शंकरपाळी तळायला थोडे पेशन्स लागतात. मंद गॅसवर शंकरपाळी तळायची आहे. बघा, ही गोल्डन ब्राऊन झालेली आहे आपली शंकरपाळी, रेडी झालेली आहे. रेसिपी आवडली असेल तर फूडी कॉर्नरला सबस्क्राईब करा. दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.